नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या YouTube चॅनलमध्ये। तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पायथागोरसची जी त्रिकुटे आहेत ती पाहणार आहोत। आणि बघा एकदम 100% आपल्या लक्षात कसं राहील हे तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहे। बघा कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे किंवा आपल्या शाळेतल्या परीक्षा असू देत, आपल्याला हमखास प्रश्न असतो या त्रिकुटावर आणि आपल्याला समजत नाही। बघा फक्त उंची दिलेली असते, पाया दिलेला असतो आणि आपल्याला कर्ण शोधा म्हणून सांगितलेलं असतं। आणि जर आपल्याला ही त्रिकुट माहित असतील तर आपल्याला ते उत्तर 100% आपल्याला येणार आहे। त्यामुळे तुम्हाला मी एक ट्रिक सांगणार आहे की सम संख्या असल्यावर काय करायचं आणि विषम संख्या असल्यानंतर काय करायचं। एकदम सोपी ट्रिक आहे मित्रांनो। तर तुम्हाला ही ट्रिक मी सांगणार आहे। जर चॅनलवर अजून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला मी जी काही ट्रिक सांगणार आहे ते तुम्हाला पटकन समजणार आहे। चला तर मग आपण व्हिडिओकडे वळूया। बघा आपण पायथागोरसची त्रिकुटे ही सगळी त्रिकुटेच आहेत। 3 4 4 5 4 3 3 5 5 12 12 13 हे सगळी त्रिकुटे आहेत। तर बघा आता लक्षात कसं ठेवायची ही त्रिकुटे तुम्हाला मी सांगणार आहे। बघा कसं असतं, आपल्याला काटकोन त्रिकोण दिलेला असतो। या काटकोन त्रिकोणामध्ये बघा हे आपण सगळं शिकलेलो आहे अगोदर पायथागोरसच्या प्रमेयामध्ये। याला आपण म्हणतो पाया, इकडची असते उंची आणि हा इकडं जो असतो तो असतो कर्ण। तर बघा आपल्याला आता काय केलेलं असतं, पाया दिलेला असतो। समजा पाया 3 आहे, उंची 4 आहे, तर आपल्याला कर्ण काढा म्हणून सांगितलेलं असतं आणि या दोघांच्या वर्गांच्या बेरजे एवढा कर्ण असतो। बघा आता समजा 3 चा वर्ग 9, त्यानंतर 4 चा वर्ग 16। बघा आता 9 10 11 12 13 15 15 5 झाला 1 25 झाला 25 झाला आणि मग 25 चं वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे। 25 चं वर्गमूळ 5 बघा हे आलेलं आहे 3 4 5। तर अशा प्रकारे हे असतं मित्रांनो। जर तुम्हाला हे त्रिकुट माहित असतील तर तुम्हाला 100% याचं उत्तर येणार आहे। कोणताही वेळ वाया न जाता तुम्हाला याचं उत्तर येणार आहे। तर बघा आता आपण व्हिडिओकडे वळूया। बघा आता पहिल्यांदा आपण सम संख्या असल्यावर काय करायचं असतं बघू। बघा सम संख्या जेव्हा सम संख्या असते तेव्हा तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहे आणि विषम संख्या जेव्हा असते तेव्हा पण ट्रिक काय वापरायचं तुम्हाला सांगणार आहे। आपण पहिल्यांदा सम संख्या असल्यानंतर काय ट्रिक वापरायची ते पाहूया। आता ही 4 ही सम संख्या आहे। ज्या संख्येची आपल्याला म्हणजे सम संख्या असली पाहिजे, ज्या सम संख्येचा आपल्याला त्रिकुट माहित करायचा आहे। काय करायचं, 6 जर घेतलं 6 ची डायरेक्ट निम्मी घ्यायची आपण। आता इथं आपण 4 घेतोय, 4 ची निम्मी किती होणार, बे के बे बेदोनी 4। हे आपण तोंडी सांगू शकतो, 2 आहे 4 ची निम्मी। आता 2 चा वर्ग किती असणार आहे, 4 असणार आहे। 4 असणार आहे, मग इकडं 4 वजा 1 करायचं आणि इकडे 4 अधिक 1 करायचं। बघा आणि मग आपण काय करायचं, हे 4 आहे तसे लिहू, 4 मधून 1 गेले 3, 4 आणि 1 5 झाले। बघा 4 3 5 हे झालं त्रिकुट। फक्त लक्षात ठेवायचं सम संख्या असल्यानंतर जेव्हा ती सम संख्या आपण घेतो त्याचे निम्मे घ्यायचे, परत त्याचा वर्ग करायचा आणि त्या वर्गातून -1 आणि +1 करायचं आणि जे उत्तर येतं ते खाली फक्त मांडायचं। बघा आता आपण 6 घेऊ आणि 6 चे निम्मे 3 होतात, 3 चा वर्ग बरोबर 9, त्यातून वजा 1 इकडं +1, इथं 8 येणार, इथं 10 येणार आणि हे 6 आहे तसं 6 8 10। हे बघा 6 8 10 अशा प्रकारे आपण सम संख्यांचे त्रिकुटे पाहू शकतो। आता आपण आणखीन एक संख्या घेऊया। बघा आता तुम्ही सुद्धा याचं उत्तर पटकन काढू शकता मित्रांनो। आता आपण 10 संख्या घेतली, 10 चे निम्मे करू आपण 5, 5 चा वर्ग आहे 25, त्यातून -1 इकडं +1, त्यानंतर बघा -1 24 येणार, +1 किती येणार 26 येणार आणि हे 10 आहे तसं म्हणजे 10 24 आणि 26। हे बघा 10 24 26 अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला एक्झामला कोणताही प्रश्न येऊ दे यावर तर तुम्ही पटकन अशा प्रकारे तुम्ही त्रिकुटे काढू शकता। तुम्हाला त्रिकुटे पाठ करायची सुद्धा गरज नाही। जेव्हा सम संख्या असते तेव्हा तुम्ही अशा प्रकारे त्रिकुटे तुम्ही काढू शकता। आता विषम संख्या असल्यानंतर काय करायचं ते पाहूया आपण। बघा आता विषम संख्या असल्यावर एकदम सोपं आहे। विषम संख्या असल्यावर काय करायचं एकदम सोपं आहे। बघा आपण 3 संख्या घेऊ पहिल्यांदा, मग आपल्याला 3 चा वर्ग लिहावा लागेल। 3 चा वर्ग 9, याचे काय आपल्याला निम्मे वगैरे करावे लागत नाही। 3 चा वर्ग 9 लिहिला आपण, इथं -1 करू। बघा एकदम सोपं आहे।
आता 9 मधून 1 गेले तर 8 राहिले आणि त्याला फक्त भागिले 2 करायचं. बे के बे बेचोक 8. आता हे 3 लिहायचं अगोदर, नंतर हे 4 लिहायचं आणि लक्षात ठेवायचं जेव्हा विषम संख्या असते तेव्हा इथं मध्ये जी संख्या असते त्याच्या पुढची संख्या लगेच लिहायची 5. हे बघा 3 4 5. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे मी, एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही सुद्धा याचा अभ्यास करायचा आहे. जर तुम्हाला नसेल समजत तर तुम्ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. सम संख्या असल्यावर काय करायचं आणि विषम संख्या असल्यानंतर काय करायचं. आता समजा आपण 5 संख्या घेतली, काय करायचं 5 चा वर्ग करायचा. मग 5 चा वर्ग आहे 25 -1 करायचं 24 येणार, त्याला भागिले 2 करायचं. बे के बे बे के बे दोन्ही 4 12 आले. हे 5 अगोदर लिहा, 12 लिहा आणि पुढची संख्या 12च्या 13 लिहा. बघा 5 12 13. विषम संख्या असल्यानंतर पटकन येते मित्रांनो, याला काहीही अवघड नाही. बघा आता आपण 9 संख्या घेऊन बघू. 9 संख्या घेऊन बघू आपण. 9 चा वर्ग आहे 81 -1 करा 80 झाले, छेद त्याला 2 करायचं. बे की बे बेचोक 8 0. बघा 9 40 आणि 41. मध्ये कोणती संख्या येऊ दे त्याच्या पुढची संख्या लगेच घ्यायची. ही आहे विषम संख्येची ट्रिक. बघा अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या त्रिकुटावर कोणताही प्रश्न येऊ दे तुम्हाला एकदम सोपा जाणार आहे तो. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला. कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. बघा मित्रांनो, कमेंट करत जा. कमेंट केल्यामुळं आम्हाला एक प्रेरणा मिळते, एक प्रोत्साहन खरोखर मिळतं व्हिडिओ करण्यासाठी, असा इंटरेस्ट येतो त्यामुळे तुम्ही खरोखर कमेंट करत जा. आणि खरोखर मला खूप जण कमेंट करतात, एकदम छान छान कमेंट असतात सर्वांच्या. असंच मित्रांनो तुमची साथ राहू दे, असंच तुमचं प्रेम राहू दे. चला तर मग असंच आपण आणखीन भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.